नियमाचं पालन करायचंय. इथं बाजूला 200 मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय. जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा, मैदानावर झोपा, हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं. आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कुणाचं तरी ऐकून गोंधळ नाही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता. मला माझ्या जातीला मोठं करायचंय, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय. मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं. तुमच्या बुद्ध्या जर ठेक्याला असल्या तर समजून घ्या मला किती वेदना असते, मला किती त्रास असेल या उपोषणाचा. कोणासाठी? तुमच्या लेकरा बाळांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय. तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे, वेळानं पाहायचे, माझी जात मोठी करायची. त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतोय. मी समाजाचा अपमान होईल, मान खाली होऊन असं कधी वागायचं. म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला. मला 2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग? मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार. काय उपयोग आहे तुमचा? म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा. तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं वाटत त्यावेळेस बाहेर पण निघता येईल. पण मुंबईकरांना त्रास होईल असं कोणी वागू नका. मला वाटतं आंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच येत. दुसऱ्याला त्रास नाही देत. इतकाच मीडिया सुद्धा आंतरवालीत होता, किंबहुना याच्यापेक्षा जास्त. कधी पत्रकारांचं कधी ऐकायला मिळालं की त्रास झाला. इथंच मात्र ऐकायला येते, त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळ होतोय. बरं, हेच ते पोर आहेत, आंतरवालीत त्रास नाही दिला, इथं कसं देते? हे काहीतरी षडयंत्र आहे. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी कुणीतरी करतंय. रोडवर पण यायचे कुणीतरी राजकारणी माणसाने त्याला फुगवायचं किंवा एखाद्या समन्वयकाने फुगवायचं. ते उंदीर निशा कोणीतरी येते होते सांगतो वाटतं पोरायला की तुम्ही रोड आळात लागतो, असं मला कळालंय. बेट्या तो 2-4 बारे झालेला आहे. मी फक्त आंदोलनामुळे गती तो अंतराला पण हेच केलं होतं. आता पुतळ्या जिल्ह्यात पण हेच केलं, मुंबईत पण हेच केलं. तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं. तुला मी चांगले ओळखून घे. तुला आणखीन एकदा सांगतो, तू माया नादाला लागू नको. तुला माहिती मी किती गंड्याचा आहे. मी जर मागा लागलो तो खोटा उठतो पुरा. असे कार्य करू नको. तुला घरी झोप, कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं काढायचं. तुला अशी सवय पैशा पुढं. तो कसा मोठा झालेला आहे, तो आधी किती भिकारी होता हे सगळं माहिती आम्हाला. आणि तुला चांगलं माहिती मी किती विचित्र नमुना आहे. त्यामुळे सावध होईल. माझं समाजाचं पोरा सामना आहे. मी सांगितलं तेवढं करा. मला डबल बोलायला लावू नका. सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या, निवांत ग्राउंडवर झोपा.
तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं देवाला आणायला लागलेत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी. आपण आपल्याला त्रास देऊन आपण कमी नाही. आपण एकट्या मराठीची 5 ते 6 राज्य एवढी टाकायची एकट्या मराठीची. म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहिती आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखाद्या तुम्ही तसं करत घ्याल. पण न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करायचंय हे समजून घ्या. आणि मुंबईकराला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या. तुम्ही काय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचे नसताच मैदानला यायचं. किती सोपं आहे. वेळेची वेळेला बघू ना. तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही शांत राहा. आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तेव्हा गावाकडे गेला तरी चाल. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जाते. मी मेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे. सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं घेऊन ये. मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे. मराठ्याला किंवा पोरा असावता असे तिथं पुढे जरी जवळच आझाद मैदानाच्या बाजूला पुढे मला माहित नाही क्रॉस नाव असे बदले जाऊ नये. एकदा कॉर्नर म्हणते एकदा क्रॉस म्हणते एकदा काही म्हणते. हात आपला नाव दिलं काय ना त्यांचे काय ना. जर क्रॉस मैदान आहे कुठंतरी तिथं गाड्या नेऊन लावा झोपा. जिथं जिथं मैदान असेल तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणले की आम्ही आणखी मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचीप मला उद्या ऐकायला सुद्धा मिळालं पाहिजे. हा आज रात्रीतून उद्या नाही तर बाबा मी पोराची टीम पाठवी आणि तो बापाला नाही गावाकडे फोन करणे या तेलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून एक पक्षाच्या अवलादी हे ध्यानात ठेव. म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कुणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची तुमच्यामुळं माझी जात हारू नये त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही. कोण म्हणलं? मी सांगितलं तुम्हाला न्याय देवता. मी तुम्हाला अंतर्वेळेत होतो 10 दिवसापूर्वी गरिबांचा आता न्याय देवता. सरकारने न्याय नाही दिल्यावर न्याय देवता न्याय देईल. तसं न्याय देवता आम्हाला न्याय देणार. न्याय देवतेचं बाहेर आला मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का. तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा. तुम्ही शांततेत तिथं बसा. हे न्यायदेवता म्हणू शकतो. अल्बा न्यायदेवता म्हणू शकत नाही. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. पण मी ऑर्डर बघितली नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. पण नियमाचं पालन होणार. तुमच्याशी वकील चर्चा केली. 48 तासाची मुदत दिलेली आहे. जेणेकरून हे रस्त्यावरची सगळी गर्दी आहे. गाड्या नाहीत. ही सगळी आंदोलक आहेत. ती आंदोलक रस्त्यात उभे राहत आहेत आणि इथे थांबतायत. त्यामुळे वाहतुकीला या सगळ्या गोष्टी अडचण होते असतात. आणि उद्या परत 3-4 वाजता सुनावणी आहे याच मुद्द्यावर. बर मला नाही माहित. मी आता ते पोरांना सांगण्यासाठी पाणी घेऊन उठलं. ते बघा तुम्ही तरी किमान 10-12 जण असेल. तुम्ही आपला सेकंद बघितलेला
मला म्हणजे 4 रात्री 4 दिवस उपोषण केली, किती हाला केली. तुम्हीच लोक आहेत की पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताला धरून उठवणारे लोक आहेत. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा, न्यायदेवता न्याय करल. ते सुद्धा पोरं रस्त्यावरचे ग्राउंडवर घेऊन झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का? काही भेटण्यासाठी कोणी येतोय का? बैठका सतत चालू आहेत सरकारकडनं, तुमच्याशी काही संवाद करतोय का? काय चालू आहे ते तुम्हाला सांगतायत का सरकारकडून? मी फक्त तुमच्याकडून ऐकतो. बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, दिसत नाही. कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे काही निरूपण नाही. त्यांच्याच बैठका सुरू असतात. लगन मी चालू असेल त्याच केलं दुसरी. मुख्यमंत्री असं म्हणाले की चर्चा करण्यासाठी कोणीतरी असायला हवं. त्यांचं कोणी असेल तर चर्चेसाठी मी आहे तिथं. तुम्ही तसं सरकारला आवाहन करतात. मला काय कुठलंही केटर सरकार म्हणताय कोणीतरी चर्चेला यायला हवं, बोलायला हवं, सांगायला हवं असं म्हणतात. आणि तुमचे काय फायर मिळेल का? अशी कोणती पद्धत? आम्ही चर्चेला यावं, आमचं करावं. चर्चा भेटायला नाही पाठवत आम्ही कोणा. तिकडे गेलं फोटो द्यायचे. तुम्हाला यायला काय झालं चर्चा? तुम्ही चर्चेला या ना. बाकीचे मंत्री, बाकीचे चर्चा करणारे 500-500 किलोमीटरवर येते. तुम्हाला इथं 100-150 मीटरवर येत आहेत नाही का? बहाने बाजी नका करू. तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं काय होते तुम्ही बघा ना. शांतता ही किती कठीण असू शकते. शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत. न्यायदेवता काय सांगते आणि देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या अक्कलनाच्या बुद्धीच्या पलीकडे. त्याच्या एका मस्तीखोर निर्णयामुळे, वागणुकीमुळे मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची. या वागणुकीमुळे ही शांतता केवढी विकोपात करू शकते ही कधी 20-25 पिढ्यानं सुद्धा विचार केला नसेल. इतकी परिस्थिती तो आणू शकतो. मुंबई बाहेरून येणारे जे आंदोलक आहेत त्यांना आता कुठे थांबवा असं येऊन थांबतं. त्याला तर कोली दोरी एवढ्यावाल्याला तो कोली दोरी. मराठा आणि कुंडी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार. त्याला आम्ही महत्व देत. बस झालं तर मला कोण काम करून गेले. आजाद मैदान छोड़कर बाकी जो इलाके हैं वो फ्लोरा फाउंटेन और बाकी के लोग उन्हें खाली करने का आदेश है. उसको लेकर आप क्या आवाहन करें? फ्लोरा फाउंटेन आणि मुंबईतले हे वेगळे भाग आहेत म्हणजे आझाद मैदाना व्यतिरिक्त फ्लोरा फाउंटेन आहे. आता सांगितलं अरे हिंदीचं दादा मला पाच काय तुला काय सांग मायामुळे तो हिंदी बिघडायची. आता मराठी सांगितलं तेच आपलं तिकडे वरगडून घ्यावा. धन्यवाद.
आलेली आहे. सरकार कोणत्या बैठका घेते काय माहिती असं ते म्हणतायत आणि सरकारच्या लोकांनी इथं चर्चेसाठी यावं असं आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी केलंय. सरकारच्या लोकांनी इथं चर्चेसाठी यावं असं ते म्हणतायत. त्यामुळे आतापर्यंत आम्ही चर्चेसाठी तयार आहोत पण जरांगे पाटील बोलवत नाहीये असं कुठेतरी सत्ताधाऱ्यांचं म्हणणं होतं. आता जरांगे पाटलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सरकारनं चर्चेसाठी यावं. त्यांच्या कोणत्या बैठका होत आहेत ते आम्हाला माहीत नाही असं जरांगे पाटील म्हणतायत. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, तोडगा निघणार का याकडे लक्ष आहे. मुख्यतः जरांगे पाटलांची प्रतिक्रिया न्यायालयाच्या त्या आदेशानंतर आलेली आहे ज्यामध्ये आज सुनावणी झाली होती आणि त्यामध्ये कोर्टानं खडसावलेलं होतं आंदोलकांना आझाद मैदान सोडता आझाद मैदानाव्यतिरिक्त इतरत्र कुठेही आंदोलन करता येणार नाही, मुंबईकरांना रोखता येणार नाही असं कोर्टानं म्हटलेलं होतं आणि उद्या 4 वाजेपर्यंत कारवाई करा असंही म्हटलेलं होतं जर आझाद मैदानाव्यतिरिक्त इतरत्र कुठे आंदोलन केलं जात असेल तर. आणि या पार्श्वभूमीवर आज जरांगे पाटलांची ही भूमिका.